जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2025 म्हणजेच गव्हर्नमेंट पोस्ट ऑफिसमध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। इथे ग्रामीण डाक सेवक GDS, ब्रांच पोस्ट मास्टर BPM, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच ABPM यासाठी पोस्ट निघालेल्या आहेत। तर या ऑल ओव्हर इंडिया पोस्ट निघालेल्या आहेत। येथे रजिस्ट्रेशन आणि सबमिशनची जी डेट आहे ती 10/2/2025 ते 3/3/2025 आहे। एडिट करेक्शन विंडो ही 6/3/2025 ते 8/3/2025 दिलेली आहे। इथे पोस्ट ऑफिसमध्ये ज्या पोस्ट निघालेल्या आहेत BPM, ABPM किंवा डाक सेवक म्हणजे GDS यांचे जे वर्क असणार आहे ते PDF इथे तुम्हाला दिलेलं आहे। काय वर्क असणार आहे ते तुम्ही वाचून घ्या। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉन ही प्रेस करत चला, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती उपलब्ध होत राहील। तर हे पहा, या PDF ही माहिती दिलेली आहे। तुम्ही जर चॅनलवर गेलात तर तिथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल, ती तुम्ही लिंक घ्या आणि त्यावर क्लिक करून फॉर्म फिल करू शकता। इथे BPM आणि ABPM डाक सेवकसाठी जी सॅलरी असणार आहे ती दिलेली आहे 12,000 ते 29,390 आणि 10,000 ते 24,000 पर्यंत आहे। आणि इथे एज रिलॅक्सेशन जे आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे। कास्टमध्ये असाल SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, EWS साठी नाही आहे, PWD साठी 10 वर्ष आणि PWD प्लस OBC साठी 10 वर्ष आणि SC ST आणि PWD असाल तर 15 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे मिळणार आहे। हे डिसॅबिलिटीजसाठी असणार आहे। अदर क्वालिफिकेशन काय असणार आहे? नॉलेज ऑफ कम्प्युटर, नॉलेज ऑफ सायकलिंग हे तुम्हाला असणं आवश्यक आहे। तसेच तुम्ही ज्या स्टेटमधून असाल त्या स्टेटची भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे। जर महाराष्ट्रामधून असाल तर मराठी, हिंदी येणं आवश्यक आहे। बाकी स्टेटमधून असाल तर त्या स्टेट वाईज तुम्हाला लँग्वेज येणं गरजेचं आहे। सिलेक्शन क्रायटेरिया काय असणार आहे आणि इथे डॉक्युमेंट काय लागणार आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे। मार्कशीट, आयडेंटिटी प्रूफ, कास्ट सर्टिफिकेट असेल तर PWD सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट, डेट ऑफ बर्थ आणि मेडिकल सर्टिफिकेट जे तुम्हाला गव्हर्नमेंटने इश्यू केलेलं असलं पाहिजे। आणि हे इथे पहा, ॲप्लायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दल माहिती दिलेली आहे। फर्स्ट तुम्ही या वेबसाईटवर जायचं आहे आणि रजिस्टर करायचं आहे। तर इथे जी लिंक दिलेली आहे ती तुम्ही इथून घ्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधून घेऊ शकता। पेमेंट फी ही 100 रुपये असणार आहे सर्वांसाठी। फिमेल, SC ST आणि PW साठी त्यांना फी नसणार आहे। तसेच इथे तुम्हाला रिसेंट जो तुमचा फोटोग्राफ आहे तो आणि सिग्नेचर इथे JPG फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे। आणि इथे आपण बाकीच्या राज्यांच्या पोस्ट नाही पाहत, तर इथे फक्त महाराष्ट्रासाठी ज्या पोस्ट आहेत त्याबद्दल तुम्ही पाहू शकता। आणि इथे जी PDF दिलेले आहेत लास्टला, तर त्या फॉर्मॅटमध्ये तुमचे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। धन्यवाद।